औसा येथील तक्षशिला बुद्धविहार विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन। बुद्धविहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहोचतील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। औसा येथील तक्षशिला बुद्धविहार विकास कामांचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे। या बुद्धविहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले। औसा येथील तक्षशिला बुद्धविहार विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनानिमित्त विजय मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते। राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूड, भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भंते पय्यानंद, औसा नगर परिषद मुख्याधिकारी श्री शिंदे यांच्यासह तक्षशिला बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक मिळावी अशी त्यांची भूमिका होती। सर्व जाती धर्माच्या कल्याणाचा विचार करून त्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली असे नामदार आठवले म्हणाले। औसा परिसरात आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून सर्व समाज घटकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत। जवळपास 110 गावांमध्ये त्यांनी समाज भवन बांधकामासाठी सहाय्य केले असून औसा येथील तक्षशिला बुद्ध विहारासाठी 2 कोटी रुपये निधी त्यांनी दिला आहे। त्यामुळे गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार होऊन समाजाच्या विकासाला हातभार लाभेल असे नामदार आठवले म्हणाले। तक्षशिला बुद्ध विहार येथील विविध विकास कामांसाठी 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या ठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करून समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध विकास कामांसाठी निधी देणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले। तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन विकास कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.